पूजा वगैरे झालेली आहे आणि आता तो देवीची आणि मग आरती घेऊन पूजा डन. तर गाईज आम्ही आता आलेलो बाबूला घेऊन इकडे आणि इकडे पूजाने पण आम्हाला काहीतरी गिफ्ट दिलेलं ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. तर आता ओपन करूया. त्या ब्लॉगमध्ये नाही बघायला भेटलं गिफ्टमध्ये कारण पूजा दिदीला टाईम नव्हता म्हणून ती इथे मम्मीकडे देऊन गेलेली. सो आता बघूया पूजा दिदीचं स्पेशल गिफ्ट बाबूसाठी. आणि बाबू महालक्ष्मी व्रताची कथा एकावे भक्तांनी श्री महालक्ष्मीची व्रताची कथा गुरुवारची कहाणी वाचली. मी कारागीरला बोललो का पानं घेऊन आंब्याची झाडांची 5 पानं. तर कोणती पाने आणली? सत्यनारायणची पानं आणलीत. आता काय पूजा घालू? सत्यनारायणची पूजा आहे. बघा आमच्या या 2 अंगठ्या, तिसरी ही चैन, हे पॅन्डल, हे सगळ्या वस्तू आम्ही जाणार घेऊन बाबूला एक वस्तू करणार. हे गाईज गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सर्वजण? जय शिवराय, जय महाराष्ट्र. वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. तर आज आम्ही चाललेलो आहे सोन्याच्या दुकानामध्ये. का? कारण बाबूला भरपूर वस्तू आलेले आहे. सो आम्ही सर्व द्यायचे विचार केले आणि एकच चांगलं काहीतरी घ्यायचं आहे. 2 वस्तू आम्ही दादाच्याच ठेवणार आहे फक्त. दादाची काय हो? ताईची ठेवू की म्हणजे किती काय घालतंय बघ. अंगठ्या खूप आहेत आणि ना पॅन्डल पण खूप आहेत गळ्यातले. तर दादाची फक्त चैन ठेवू, एक गणपतीचा पॅन्डल आहे ते ठेवू आणि एक अंगठी ठेवू ताईने दिलेली ते मस्त. आणि ना हे दादाने दिलेले बाली आहेत. त्याला काहीच नाही ठेवायचं, सर्व देऊन एकच करायचं. अच्छा सगळं देऊन असं सर एक एक दोन ठेवत बसलं तर मग ते काय राहणारच नाही. म्हणजे सर्व ठेवू, एक तर सर्व ठेवायचं नाही एक तर सर्व द्यायचं आणि एकच करायचं. मी पण आता मध्ये छोटे कानातले गेले म्हणजे भेटत नाही आणि इथेच कुठेतरी येऊन भेटत नाही. अशी वस्तू छोट्या मोठ्या वस्तून पटकन भेटत नाही. आणि आता असं एक एक कुठे सांभाळत ठेवणार बोलली एक करू काहीतरी त्याला वस्तू म्हणजे जावळच्या टाइमला वगैरे घालून टाकू. आणि तुम्ही आउटफिट पण आणलं ना साखरपुडे चढलं लवकर. हा सांगू का कसं आहे? नको ना आता दाखवलं तर कसं होईल. आणि हे बघा इथे फ्रेम दिलेली आम्हाला बर्थडेची. मला खूप रोज बघतो मी हिला आणि लय मस्त आहे, क्यूट आहे. याला पहिले जेवण करणार आहे इसके. तर जेवण काय केलं ते तुम्हाला दाखवतो. आता आपण घालूया बाबूला मस्त वाटणार आहे खूप. तर बघू त्याचे जे कानातले आणि छोट्या मोठ्या वस्तू आम्ही मोडून त्याला एकच वस्तू बघायचा ट्राय करतोय. बाबूचा हा ब्लेझर आहे ना, खूप जण विचारते कुठून आणला. आम्ही कल्याणमधनं घेतलाय. भरपूर साऱ्या दुकानामध्ये कलर्स वगैरे पण आले. तर आम्हाला ब्लॅकच हवं होतं. भरपूर जण बोलतात तुम्ही शुभ कार्याला ब्लॅक नका घालत जाऊ, बट नाही का बड्डेला ना त्याला ब्लॅक सूट होत होता म्हणून आम्ही घेतला. पण आम्ही ट्राय करू की त्याला पुढे फ्युचरमध्ये जास्त ब्लॅक कलर अवॉइड करू असं. तर ठीक आहे आणि जाऊया आता जेवण करायला. इसके जेवण पण बनवलेलं आज वेळ आहे. आज पहिला सोमवार. मी काय बोलते आता माहिती आता गुरुवार लागलं ना. तुझा पण गुरुवार आहे ना? आज नाही, आज म्हणजे पहिला सोमवार आहे ना. महिना चालू होणार उद्याच होणार रे मंगळवारपासून. आणि गुरुवारी पहिली आपल्याला पूजा करायची. चल जेवण बाबा. इथे आहे भेंड्याची भाजी केलेली आहे. फेवरेट भाजी माझी. इथे भात आहे आणि इथे काय डाळ का डाळ भात भेंड्याची भाजी आणि पापड आणि लोणचं. डाळ टाकू. डाळची रेसिपी पाहिजे का? लय टेस्टी असते. तुम्ही फक्त यस करा. डाळ पाहिजे डाळ डाळ डाळ. नाही मला नाही जेवायचं आहे. मला प्रोटीन प्यायची आहे, पनीर खायचं आहे नंतर. तर गाईज आम्ही आता आलेलो बाबूला घेऊन इकडे आणि इकडे पूजाने पण आम्हाला काहीतरी गिफ्ट दिलेलं ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. तर आता ओपन करूया. त्या ब्लॉगमध्ये नाही बघायला भेटलं गिफ्टमध्ये कारण पूजा दिदीला टाईम नव्हता म्हणून ती इथे मम्मीकडे देऊन गेलेली. सो आता बघूया पूजा दिदीचं स्पेशल गिफ्ट बाबूसाठी. आणि बाबू बघा आमच्या या 2 अंगठ्या, तिसरी ही चैन, हे पॅन्डल, हे सगळ्या वस्तू आम्ही जाणार घेऊन बाबूला एक वस्तू करणार. मला पण हे बघ शायनिंग मारतोय मस्त केलंय तुझे तुम्ही काहीतरी. तोंडात नाही राहायचं. पुण्याची डिझाईन आहे. शिवाजी महाराज ना ते ब्राह्मण लोक इथं घालतात. हे पहिले ब्राह्मण लोक किंवा आपले मराठी लोकांची निशाणी होती. काय वाटतं बुगडी का काहीतरी बोलतो. बुगडी कशी वाटते मला? मस्त चांगली. तर गाईज फायनली घरी आलो आणि बाबूचं आम्ही ना बरंच सामान दिलं. बरंच सामान म्हणजे काय खरं सांगू का फक्त त्याचे 10-15 हजारच 10-12 हजारच भेटले. बाकी वरतून आम्ही 10-15 हजार टाकून एक चांगली रिंग घेतली. ती पण या टाईपला माझ्यासाठी नाही माझ्या हजबंडसाठी घेतली. ती नेहमी माझ्यासाठीच मी घेत असते काय ना काय. बोलली यांची हातामध्ये काहीच नसतो, एकच रिंग आहे तीच. तर बोलली आज कायच बोटात चांगली ना. तिथे कपल हे रिंग आहे ना, एंगेजमेंट रिंग आहे ना त्या बोटात.
कशी वाटली तुम्हाला? काय बोलायचं तुम्हाला? खूप मस्त आहे आणि खूप म्हणजे वर्षाने रिंग घेतली. दुसरी रिंग आहे लाईफमधली माझ्या, खरं सांगतो. सोन्याची पहिली रोज गोल्डची साखरपुड्याची आणि दुसरी ही आवडली. तर ही पण मी अशीच ठेवणार जपून हिच्यासारखी. तुम्ही दोघे वाईटचेच आहे ना. आपण राजमुद्राची बघत होतो पण ती साईज ना खूप मोठी होती, बसतच नव्हती एकदम. तर आम्ही नेक्स्ट बनवू आपण. 3-4 अंगठ्या घालायच्या हातात. हो. 4. माझ्यासारखं का? आता मी बड्डेला केलेली ही मला खूप जास्त आवडलेली ॲक्च्युली ना. ते बोलले तुला घे, पण बोलली नको मला खूप झाले, ऑलरेडी 2-3 झालेत म्हणून मी घेतली. आणि आता आम्ही चालले घरी. फायनली जिमवरनं आले, तोपर्यंत 2 तास मी इकडेच बसलेली. बाबू होता तर बाबूचं खाण्यापिण्या झालं आणि चाललो घरी. आम्ही 10:30 वाजले. तर चला मग जाऊया आता घरी. बघा इकडे काय करते, बाहेर गॅलरीत बसलाय. मध्ये मध्ये डोकवतोय मी आहे का, मम्मी आहे का. बाबू श्वारू तू काय करतोय? माझ्या लाडक्या बायकोने घेतलेलं आहे सामान. किती रुपये घेतलंय? 130. तुला लुटला का त्यांनी? 20 रुपयाचे पानं भेटतात आणि 20चा नारळ. दुकान असून तुम्ही नीट आणत ना. अरे तुम्ही मी- आणता सत्यनारायणची पानं, तुम्ही काय करू? लुटला. आता त्याला काय करू सांगा? ते एवढी खाण्याचं. सुंदर बायको गेली माझी तिकडे. कमी नाही करू शकत ना देवाच्या वस्तूला. रस्त्यावरनं घेतलेलं आम्हाला चांगलं आहे, म्हणजे ते विचार एवढी मेहनत करतात. हो ना, मी नाही 2 कमी पैसे करत, जास्त गेले तर काय मला हरकत नाही ना. तेव्हा आपण शोरूम मध्ये जाऊन 5,000ची चप्पल घे, 10,000ची शूज घेण्यापेक्षा हो ना, थोडंफार 130 असं पण काय. चांगलं आहे. 130 काय नाही घ्यायचं असं. हो चलो ना. आता घरी जाऊया. इसकी पूजा मांडणार आहे आणि मी तर स्लिपिंग करणार आहे. तांदूळ बाकी मला ना. वाटलं juice घ्या, माझा उपवास. हा तांदूळ बाकी होते ना आपले. हा फोडून घे. तर गाईज हे आलेत ऑर्डर करून आणि मी वाट बघत होती कधी येतील. मला पूजेचं सामान जरा घ्यायचं होतं. तर पहिले तर आम्ही फळं घेतली यांनी घेऊन आले येताना. तर आता पानं आणि नारळ आणि पूजेचं अजून थोडं पितांबरी वगैरे सामान घ्यायचं होतं मला. तर जाऊया तर डीबी चौकामध्ये आम्ही चाललोय सामान घ्यायला. आणि बाबा झोपलाय, मम्मी जेवण. सामान घेऊन खरं म्हणजे सामान घेतलं आणि ना मी कारागीरला बोललो का पानं घेऊन ये, आंब्याची झाडांची 5 पानं. तर कोणती पाने आणलीत? बघा सत्यनारायणची पानं आणलीत. आता काय पूजा घालू? त्याला वाटलं सत्याऐंशी पूजा आहे. आता ते कशी भैया आहे ना, मग त्यांना पानं बोललं तर त्याला वाटलं काही पानं असलं तर ते आंब्याची मी पानं. मस्त आहे ना सामान सांगितलं आणि रेडी झाली. आता बोलली फक्त पूजाच मांडते पटापट. बघते ते काय अर्धवट सामान हार घेऊन फुलं आले. आणले म्हणे. हा ना, ठीक आहे. चला आता काय, चला आता जाऊया घरी. आणि मस्त मांडलं बघा एसकेने. आणि आता अजून बाकी पूजा आता स्टार्ट केली तर रांगोळी काढते. सो आणि ते मग अशी आवरून घेतलेलं आहे. आल्या अर्ध्या वेळात झालं आम्हाला. थोडीच काढू रांगोळी. हा थोडीच काढेल. बाबू येईल तर पण मिक्स काढेल अक्का. हो ना, दिवा आतमध्ये एकदम. हे आम्ही काही वस्तू अशी जास्त खाली नाही लावू शकत, आतमध्ये लावायला लागेल थोडं थोडं. कारण बाबू खूप डेंजर आहे आणि बाबू डायरेक्ट खेचला बिचला तर प्रॉब्लेम नको असा. सो वाईट आता आम्ही देवी मांडून घेतली आणि मी ना कोल्हापूरहून आणलेला मुकुट आणि सर्व खूप मस्त एकदम भारी नारळाला लागलेलं आहे आणि खूप भारी वाटतं आपली देवी. वाव, पूजा स्टार्ट झालेली आहे, फळं पण मांडलेली आहे. सो आम्हाला एवढं काय आयडिया नाही, कारण का आई नाही, आईला सर्व माहिती होतं आई करायची पूजा. पहिल्या वर्षी केली ती, दुसऱ्या वर्षी नव्हती केली. बाबू होता प्रेग्नंट होता म्हणून आणि आता परत करतोय. सो जेव्हा काय चुकलं तर माफ कर आणि काही कमी असेल तर तुम्ही सांगा, नेक्स्ट टाइम आपण नीट करूया. पण भाई मस्त झालं. अजून बाकी ना. हो, मग अजून नंतर बाप्पा मांडायचे. आता गणपती बाप्पा मांडायचे, नैवेद्य मांडायचं आहे, भरपूर बाकी आहे. जेवण करायला आपण खिचडी केली. मग नैवेद्य दाखवायचं ना. आता हारबीर सर्व घालायला घेतले, नवीन आणलेले सर्व हार रात्री. आता बाबांनी आणून ठेवलेलं. तर आता झालेलं आहे पूजा आणि बाकी थोडीशी गणपती बाप्पा पण ठेवलेले आहे. इकडे बाप्पा आपले हे सर्व म्हणजे आता पूजा मांडून झालेली आहे. नैवेद्य पण दाखवलं आहे आणि गणपती बाप्पा पण ठेवलेलं आहे. आणि एकदम परफेक्ट फुलं बिलं सर्व फळं आणि कमळचे फूल देवी त्याला भारी वाटते आपली मस्त. आणि ते गणपती बाप्पा मंदिर सजवलं आहे, सर्व हार चेंज केले मगाचे. आता इसकी आरती करणार आहे. पूजा वगैरे झालेली आहे आणि आता कथा वाचतो देवीची आणि मग आरती येऊन पूजा डन. कसं वाटलं नक्की सांगा. आपला जिल्हा असेल तर कमेंट करून तुम्ही नक्कीच बोलू शकता. आणि खूप मस्त वाटतं आहे. आणि बाबूला झोपल्या उठल्यावर त्याला खूप मजा वाटते ते देवण घरामध्ये देव आले. तर ठीक आहे, 2 वर्ष नाही केलं तर खूप कसं तरी वाटत होतं. आज फायनली चांगलं आहे. श्री महालक्ष्मी कृपाची
ऐकावे भक्तांनी श्री महालक्ष्मीची व्रताची कथा गुरुवारची ही कहाणी वाचल्याची आणि ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या पूजेचे सगळे नाही